रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात जेवण झटपट मिळालं तर कुणाला नकोय? काही सेकंदांत ऑनलाईन ऑर्डर दिली की पुढच्या काही मिनिटांत तुमच्या हातात जेवण येतं आणि तेही गरमागरम. पण थांबा, कारण ही ऑनलाईन सुविधा फक्त जेवणच नाही तर तुम्हाला कॅन्सर सुद्धा डिलिव्हर करते. नेमकं कसं जाणून घेऊयात आमच्या सावध रहा सतर्क रहा या स्पेशल रिपोर्टमधून. ऑनलाईन जेवणातून होतोय कॅन्सर. प्लास्टिकच्या डब्यातून कॅन्सरची डिलिव्हरी. संशोधनातून धक्कादायक वास्तव समोर. तुम्हालाही ऑनलाईन जेवण मागवण्याची सवय असेल तर आत्ताच सावध व्हा, कारण तुम्ही स्वतःच कॅन्सरला निमंत्रण देताय. हो, तुम्ही ऐकलं ते अगदी खरं आहे. आपण ऑनलाईन जेवण मागवलं की प्लास्टिकच्या डब्यात तुमच्यापर्यंत पोहोचतं आणि हेच प्लास्टिक तुमच्या शरीरात कॅन्सरचा शिरकाव करतंय. बरं, इतकंच नाही, मायक्रोवेव्हमध्ये प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम करणं, गरम अन्न प्लास्टिकच्या प्लेटमध्ये खाणं हे सुद्धा धोकादायक आहे. खुद्द FDA ने हे मान्य केलंय. प्लास्टिकच्या वस्तूमध्ये गरम अन्न ठेवल्यानंतर 55 ते 60 वेगवेगळी रसायनं बाहेर पडतात. ही रसायनं दिसत नाहीत, पण तुमच्या शरीरात पसरून तुम्हाला हळूहळू आजारी पाडतात. यामुळे कुठले कुठले धोके निर्माण होतात यावर एक नजर टाकूयात. स्तनाचा कॅन्सर, यकृताचा कॅन्सर, अपंगत्व, रोगप्रतिकारक शक्ती बिघडणं, पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होणं, एवढंच नाही तर गर्भवतींसह मुलांसाठी सुद्धा हे अत्यंत हानिकारक आहे. आपण जे फूड प्लास्टिक कॅरीबॅग किंवा प्लास्टिक कंटेनरमधनं कॅरी करतो किंवा ऑनलाईन मागवतो, तर ते गरम पदार्थ प्लास्टिकमध्ये त्याचं टेम्परेचर वाढल्यामुळे प्लास्टिकचं तर मायक्रोप्लास्टिक त्यात रिलीज होतं आणि हे मायक्रोप्लास्टिक हे शेवटी हानिकारक आहे शरीराला. ते पण शेवटी एक केमिकल डिग्रेडेड प्रॉडक्ट्सच आहे आणि ते शरीरात जाऊन त्यापासून आपल्या शरीराला वेगवेगळे हानिकारक अपायकारक रोग होऊ शकतात. उदाहरणार्थ कॅन्सरचं प्रमाण सध्या खूप वाढलं आहे. त्यात प्लास्टिक हे एक मुख्य कारण आहे. ही रसायनं महिलांसाठी विशेष घातक ठरतायत. केवळ कर्करोगच नाही तर PCOD, वंध्यत्व यासारख्या समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठीच काही गोष्टी नीट लक्षात ठेवा. प्लास्टिकच्या पाण्याची बाटली गरम होऊ देऊ नका. उन्हात प्लास्टिकच्या पाण्याची बाटली ठेवू नका. बाटली गरम झाली तर त्यातले केमिकल्स पाण्यात मिसळायला सुरुवात होते. लहान मुलांना प्लास्टिकच्या बाटलीतून दूध पाजू नका. प्लास्टिकची बाटली मायक्रोवेव्हमध्ये ठेवून गरम करू नका. प्लास्टिकच्या पिशवीत चहा घेऊ नका. पण आता प्रश्न पडतो, प्लास्टिक नाही तर नेमकं काय? तुमचं आरोग्य जपणारे, दीर्घायुष्य करणारे पर्याय आम्ही तुम्हाला सांगतो. स्टीलचे डबे आणि भांडी वापरा. टिकाऊ आणि गरम अन्नासाठी ती सर्वात उत्तम आहेत. काचेची भांडी मायक्रोवेव्हसाठी सुरक्षित आहेत, त्यामुळे अन्नाची चव सुद्धा बदलत नाही. मातीची भांडी पारंपरिक आणि आरोग्यदायी अशीच आहेत. शिवाय नैसर्गिक फायबर आणि लाकडाची भांडी सुद्धा तुम्ही वापरू शकता. अलीकडेच भारतातल्या नामांकित फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या CEOंनी सुद्धा प्लॅस्टिकच्या या समस्येकडे लक्ष वेधलंय. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात FSSAIनं खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये प्लॅस्टिकच्या वापराबद्दल कडक सूचना जारी केली आहेत. हे सगळं तुमच्या हिताचं आहे बरं का. वेळ निघून गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आयुष्यासाठी झगडत बसण्यापेक्षा आज छोटंसं पण महत्त्वाचं पाऊल उचला. जास्त काही नाही, फक्त प्लॅस्टिकच्या डब्याचा वापर टाळा. सावध रहा, सतर्क रहा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.